स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, MSCETचा जो रिझल्ट लागलेला आहे PCM ग्रुपचा, त्या रिझल्ट नंतर आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांनो खूप सारे व्हिडिओज येत आहे की एक स्कॅम आहे, आपलं पर्सेंटेज कमी आहे, मार्क्स खूप आलेत परंतु पर्सेंटेज कमी आले, 2-2 लाखाची खूप क्लास लावलेत परंतु माझ्या मुलाला खूप कमी मार्क्स मिळालेले, ड्रॉप द्यायचा का, दुसऱ्यांदा ड्रॉप द्यायचा का, ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या पालकांच्या आहेत, विद्यार्थ्यांच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण खचून जाऊ नका. आपल्याकडे खूप सारे पर्याय असतात परंतु एकच पर्याय हा इंजिनिअरिंगचाच पर्याय नाही. आणि जर आपल्याला कमी स्कोर असेल तर कमी स्कोर असताना सुद्धा आपल्याला कॉलेजेस चांगले मिळू शकतात, परंतु त्यानुसार आपल्याला अभ्यास करणं, त्या म्हणजे जो काही आपलं काउन्सिलिंग असणार आहे किंवा जे काही आपण फॉर्म भरणार आहोत त्याकरता जो काही आता आपल्याला वेळ मिळत आहे, या वेळेमध्ये आपल्याला काही ना काहीतरी आपल्याला कोणते कॉलेजेस चांगले आहे, कोणत्या कॉलेजेस कट ऑफ कोणता म्हणजे कुठं लागलेला आहे, किती वेळ कट ऑफ पडलेला आहे, ब्रँच कोणती चांगली आहे, त्या सर्व बाबीचा आपण या ठिकाणी सल्ला आणि आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जे तुमच्यासाठी उपयोगाचे असणार आहे, जेणेकरून तुम्ही खचून जाणार नाही, आपल्याला दिलासा मिळणार आहे. आणि महत्वाचा व्हिडिओ आपल्या समोर सांगतो आहे आणि जी माहिती आहे ती सुद्धा आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल आणि आपल्या काउन्सिलिंग पर्यंत आणि तुमचं जे हॉस्टेल्स राहण्यापर्यंत म्हणजे ऍडमिशन प्रोसेस होऊन राहण्यापर्यंत हे संपूर्ण जे काही मदत आहे आणि मार्गदर्शन आहे आपल्या या चॅनल स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपण करणार आहोत. त्याकरता आपण पहिल्यांदा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हे अपडेट कायमस्वरूपी मिळत आहे. बघा, आपलं जे टायटल आहे ते टायटल आहे 35% पासून तर 95% पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची मार्क्स आहेत त्यांनी खचून न जाता त्यांना कोणते कॉलेजेस चांगले आहेत, म्हणजे जे महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस आहेत ते आपल्याला जर मिळवायचे असेल तर काय किती पर्सेंटेज आहे आणि ते कुठेपर्यंत, तर 35% पर्यंत आपण त्याचा विचार करणार आहोत आणि कोणते कॉलेजेस आपल्याला मिळणार आहेत ते पण बघणार आहोत. बघा, आपल्याला ब्रँचेस पाहिजे. सर्वात जास्त विद्यार्थी काय विचार करतात की मला म्हणजे सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, शहरी भागातील विद्यार्थी काय विचार करत आहेत की ज्यांना 15-20 मार्क्स जरी पर्सेंटेज असेल तरी तो म्हणते की मला CS भेटलं पाहिजे, ज्यांना 40-50-60 असेल तरी तो म्हणते की मला AI भेटला पाहिजे, CS असलं पाहिजे. आणि हे एक लक्षात द्यायचं विद्यार्थी मित्रांनो की AI पेक्षा सध्या CS चा जो कट ऑफ आहे तो खूप हाय लागलेला आहे, त्यामुळे हा महत्वाचा विषय असणार आहे. CS आणि IT आणि ENTC चा आपण हा विचार करणार आहोत. बघा, तर पुण्यासारखी कॉलेज आहे, मुंबईमधील कॉलेजेस आहेत, इथं वालचंद सारखी कॉलेजेस आहेत, ही जी कामाची कॉलेजेस आहेत, जे विद्यार्थी त्याकडे जास्त कल आहे त्यानुसार बघा आपण काय पाहणार आहोत, टॉप कॉलेजेस, महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस आपण पाहणार आहोत. टॉप कॉलेजेस पण कुठे 95% पर्यंतची जी विद्यार्थी म्हणजे 90 अबोव जी विद्यार्थी आहेत, कुठपासून तर 35 पासून तर 95 पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत ते त्या पर्सेंटेज असणार आहेत. टॉप कॉलेज कुठे असणार आहे ते बघणार आहोत. बघा, पुण्यातले आपण कॉलेजेस बघितले, पुणे आणि मुंबई आणि बाकी जे पाहिले महाराष्ट्रातले ते कॉलेजेसची नावे तुम्हाला मी सांगतोय. जे कट ऑफ जो आहे तो 90च्या अबोव असतो, जे कोणती ब्रँच असेल तर CS किंवा IT, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ओव्हरऑल आपण कट ऑफ सांगतोय जो गेल्या वर्षीपर्यंत लागलेला आहे. म्हणजे तुम्ही जर त्या रेंजमध्ये येत असाल तर तुम्ही या ठिकाणी ही कॉलेजेस टाकू शकता. जी टॉप कॉलेजेस आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी ज्यांना हे पर्सेंटाईल आहे 90 अबोव, ते याचा विचार करत असतात. मग तुम्ही जर त्यामध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही याचा विचार करणं गरजेचं आहे. मग कोणते कॉलेजेस आहेत? COUP जो पुण्यातला कॉलेज आहे, VJT आहे, नंतर PICT, नंतर SPIT, नंतर वालचंद कॉलेज जो सांगलीचा वालचंद कॉलेज आहे, जो फेमस कॉलेज आहे, नंतर VIT कॉलेज आहे, DG सांगवी आहे, थॉर्मल आहे, नंतर विवेकानंद आहे आणि नंतर DY पाटील आहे. या व्यतिरिक्त ही 2-3 कॉलेजेस आहेत, पण जी महत्वाची कॉलेजेस आहेत, ज्या विद्यार्थ्यांना CS साठी IT साठी 90 अबोव पर्सेंटाईल आहे, त्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजेसचा विचार करणं गरजेचं आहे. आणि यात ही पर्सेंटाईल जर तुमची असेल तर तुम्ही नक्की ही कॉलेजेस तुम्हाला टाकावं लागेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता. नंतर PVG पण आहे, नंतर MIT आळंदी आहे. ही जी कॉलेजेस आहेत ही टॉप रँक मध्ये कॉलेजेस आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत. मुंबई पुण्यातील सांगलीतलं कॉलेज आहे, याचा विचार तुम्हाला करायचा आहे. कुणाला? जो 90 अबोव आहे त्या विद्यार्थ्यांना. मग ही जी कॅटेगरी सांगतोय मी, ही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ आपण सांगतो आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा. पण तुम्ही जर याच्यात असेल तर तुम्ही नक्की या कॉलेजचा विचार करायला लागेल. मग सेकंड रँकला कोणती कॉलेजेस आहेत? मग सेकंड रँकला असणारी जी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातली ती कॉलेजेस पाहू, जे 85 ते 90 पर्यंतची ज्या विद्यार्थ्यांचे गुण आहेत म्हणजे पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्यांकरिता. बघा, GS रायसोनी जो वाघोलीचं कॉलेज आहे, GS रायसोनी नागपूरचंही कॉलेज आहे, जे वाघोलीचं कॉलेज आहे, त्यात म्हणजे सेकंड टायर मध्ये आपण पाहतो की सेकंड नंबरची कोणती कॉलेज आपण टाकू शकतो जी आपल्या कामाची असणार आहे.
मग त्याचा कट ऑफ काय सांगितलं मी तुम्हाला, 85 पासून तर 90 या रेंजमध्ये जर तुम्हाला गुण असेल तर तुम्ही याचा विचार करावा लागेल. नंतर सिंहगड नवले ब्रिजला सिंहगड आहे, नंतर वडगावला सिंहगड आहे, जे पुण्यातली कॉलेजेस आहेत, जे फेमस कॉलेज आहेत, ते तुम्हाला सेकंड नंबरने तुम्हाला विचार करावा लागेल. जो पर्याय तुमच्याकडे 2 पर्याय असेल आणि तुम्ही जर त्या गुणमध्ये बसत असेल, त्या पर्सेंटेज मध्ये बसत असेल तर. नंतर आहे पीएस मॉडर्न कॉलेज, जो पुण्यातलं कॉलेज आहे. नंतर जेएसपीएम हडपसरचं कॉलेजेस आहे. हे कॉलेज तुम्ही सेकंड रँकला ठेवू शकता किंवा सेकंड पर्याय म्हणून तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि तुम्ही याचा विचार करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जो महत्वाचे कॉलेजेस आहेत म्हणजे कोणासाठी तर 85 ते 90 पर्सेंटेज विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं असणार आहे. नंतर आहे जर तुम्हाला यामध्येही तुमचा जर नंबर लागत नसेल किंवा तुम्हाला ही कॉलेजेस तुम्हाला वाटत आहे की नाही बा मला ही ब्रँचेस नाही मिळत आहे, पण या व्यतिरिक्त ही चांगल्या एखादे कॉलेज असेल की जी कॉलेज असेल यामध्ये पण चांगल्या ब्रँच असू शकतात, त्यामध्ये तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर ती कॉलेजेस तिसऱ्या नंबरची जी कॉलेजेस आहेत जे तुमच्या लेवलनुसार, म्हणजे आपण विचार करतो पहिला नंबर, दुसरा नंबर आहे, तिसरा नंबर, तर पहिल्या नंबरची मी कॉलेजेस तुम्हाला सांगितलेली आहे, दुसऱ्या नंबरची तुम्हाला कॉलेजेस मी सांगितलेले आहे आणि तिसऱ्या नंबरची जी कॉलेजेस आहेत पहा, जी संपूर्ण महाराष्ट्रातली कॉलेजेस असते, जे तुमच्या लोकल एरियामध्ये सुद्धा कॉलेजेस असतात. नागपूर असेल तर नागपूरचं वायसीसी कॉलेज असेल, चंद्रपूर असेल चंद्रपूरचं गव्हर्नमेंट कॉलेजेस असेल, जळगाव असेल जळगावचं गव्हर्नमेंट कॉलेज असेल, अमरावतीचं गव्हर्नमेंट कॉलेज असेल, ही जी कॉलेजेस आहेत ती तुम्ही 3 नंबरला ठेवायची आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 85 अबोव मार्क्स आहेत त्यांना हे लक्षात ठेवायचे आहे. नंतर ही जी कॉलेज कोणती आहे, नूतन कॉलेज आहे, नंतर सिंहगड कॉलेज आहे, एनबीएन कॉलेज आहे, जेएसपीएम आहे नरेचं, नंतर पवार कॉलेज आहे, नंतर ट्रिनिटी कॉलेज आहे जो एवढेवाडीला आहे, नंतर दत्ता मेघे कॉलेज आहे. ही जी कॉलेजेस आहे ही 3 नंबरला तुम्हाला ठेवायची आहे, जी 85च्या अबोव मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी. मग या ठिकाणी जर तुम्हाला प्रवेश मिळत नसेल किंवा या ठिकाणी जर तुम्हाला कट ऑफ मध्ये तुम्ही जर त्या रेंजमध्ये येत नसाल तर मग करायचं काय, तर विद्यार्थी मित्रांनो या 65 ते 80च्या दरम्यानच्या कॉलेजवाले तुम्ही याचा विचार करू शकता जे 3 नंबरचे आहेत. याचा विचार तुम्ही करू शकता जे 65 ते 80 आहे. मग 65च्या अंडर 35 ते 65 या विद्यार्थ्यांनी करायचं काय, सर तुम्ही तर कट ऑफ मध्ये लिहिलेलं आहे पर्सेंटेज मध्ये या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण कॉलेज मिळणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता 4 लाखाचे काही जे विद्यार्थी 4 लाख विद्यार्थी फॉर्म नाही भरलेले, मग ज्यांनी नाही भरले ते करणार नाहीत का, करणार नाहीत, परंतु ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ते 3 लाखाच्या वर विद्यार्थी आहेत जे रजिस्ट्रेशन करतीलच. आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी टक्का थोडा वाढलेला आहे, कारण ज्या ब्रँचेस आहेत याच्यावर जास्त फोकस आहे. CS, IT आणि AI आणि ENTC याचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. मग 35 पेक्षा जास्त पर्सेंटेज असणारे म्हणजे 65 पर्यंत ज्यांना आहे त्या पर्सेंटेजचा विचार करायचा आहे. ह्या कॅटेगरीच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी याचा विचार करायचा आहे. मग कॅटेगरी म्हणजे आपण ओपनचा विचार करत होतो, कॅटेगरी जर विद्यार्थ्यांना जर 80-85 असेल तर नक्की तुम्हाला COEP सुद्धा मिळू शकते. ही जी फर्स्ट रँक मधली जी काही आपण कॉलेजेस दिलेली आहे ही सुद्धा तुम्हाला मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो जे कॅटेगरीमध्ये आहेत ते. मग त्यांनी सुद्धा याचा विचार करायचा आहे, कारण आपण जो ओव्हरऑल बघत होतो तो ओपनचा विचार आपण या ठिकाणी करत होतो. मग 35 ते 65 दरम्यानच्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका. मग त्यांच्यासाठी काय तर त्यांनी लोकल एरिया जे आहे आपले जिल्हा लेवल लोकल एरिया जर एखादं चांगलं कॉलेजेस असेल ज्यामध्ये तुमचं CS ब्रँच असेल, IT असेल, नंतर ENTC असेल, ही जी ब्रँचेस आहेत ही जर तुमच्या लोकल एरियामध्ये जर कॉलेज असेल तर त्यामध्ये तुम्ही ते कॉलेजेस टाकू शकता. नंतर आपल्या जिल्ह्यातील कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. नंतर प्रायव्हेट जे कॉलेजेस असतील किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जे असतील त्याचाही तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजेस टाकू शकता. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट कॉलेज तर तुम्ही जर मॅनेजमेंट थ्रू जात असाल तर तुमची फीज मात्र जास्त लागेल. म्हणून तुम्ही तुमच्या कॅटेगरी बेसवर तुमचा ओपन बेस असेल परंतु लोकल लेवलला असेल तर तुम्ही ते कॉलेजेस टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. मॅनेजमेंट बेस जाल तर नक्कीच जास्त फीज लागणार आहे, म्हणून त्यातही थोडा विचार करायचा आहे. नंतर घाबरून जायचं कारण नाही, कारण पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला कमी मार्क्स जरी असेल 35 पर्यंत पर्सेंटेज असेल तर विचार करायचा आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो की आपले पुन्हा 3 राऊंड बाकी आहे. 4 राऊंड पर्यंत 4 कॅप राऊंड होणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नका. नंतर जर कमी मार्क्स असेल तर ड्रॉप देण्याचा विचार करू नका विद्यार्थी मित्रांनो. आपण दुसरा पर्याय काहीतरी असेल त्याचा विचार करायचा आहे. लोकल मध्ये जर एखादं चांगलं कॉलेज असेल त्या ठिकाणी जरी तुम्ही कॉलेजेस चांगलं असलं म्हणजे ब्रँच चांगली असते असं नाही, हे डोक्यातनं काढून टाकायचं आहे. मग ड्रॉप देण्याचा विचार करू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि हा जो स्कॅम झालेला आहे स्कॅम मध्ये कोणताही बदल होत नाही. गेल्या वर्षी आपण नीटच्या संदर्भात पाहिलेला आहे जे पैकीच्या पैकी मार्क घेणारे 100 अबोव विद्यार्थी होते
परंतु शासनानं काहीही केलेलं नाही, सीईटी सेलने काही केलं नाही, एनटीनेही काही केलं नाही. पण आता सुद्धा तसंच आहे. त्यामुळे मार्क जरी कमी पडले, पर्सेंटेज जरी कमी आले, मार्क जरी जास्त पडले, पर्सेंटेज कमी आले, याच्यात तुम्ही विचार करू नका. जे काही झालं आहे ते त्या पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि ज्या माध्यमातून आपल्याला ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या असणार आहे. जर काही मदत लागली, यात जर तुम्हाला कॉलेज संदर्भातील जर मदत लागली, पुण्यातील असेल, मग ते महाराष्ट्रातील कॉलेजेस असेल, यानुसार आपल्याला जर मदत लागली, नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, स्नेहमी स्टार्ट ऑफ टीचिंग, या लिंकला जॉईन व्हा व्हॉट्सअपला. जर काही विचारायचं असेल तर नक्कीच आपण मेसेज टाकू शकता. मग हा प्रवेश झाल्यानंतर राहण्याची व्यवस्था कुठे होणार आहे, त्याबद्दलही वसतिगृह असतील. त्यानंतर आपल्या जे काही स्कॉलरशिप्स आहेत, ज्या काही आधार स्वाधार आणि स्वयंसारख्या योजना आहेत, ज्या माध्यमातून आपलं मोफत इंजिनिअरिंग कसं होईल यासाठी आपण कायमस्वरूपी तुमच्या प्रवेशापर्यंत मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील संपूर्ण. आता आपण जिल्ह्यावाईज जे काही आहे त्याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतंय. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपण त्याबद्दल सांगायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.